बरोबर बरोबर. हां. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेकचिन्तनपरा याध्यात्मविद्याप्रदं, शृङ्गारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकन्दनिर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. आपण काल एका टप्प्यावर आलेले होतो की ज्याला काही इच्छा नाही आहे, ज्याची श्रद्धा नाही आहे, त्याला हे ज्ञान देऊ नकोस. भगवंतांनी अगदी आर्जवानं सांगितलेलं आहे. कारण काय, व्यवहारात ते बघत असतात, त्यांना सगळं जगातलं दिसत असतं. आणि अनावश्यक किंवा ज्याला महत्त्व पटलेलं नाही, ज्याला ते रुचत नाही, अशाच्या गळी उगचच उतरवायचं ते ज्ञान, त्यापेक्षा त्याला न दिलेलं बरं. आता मात्र ज्ञानदेव आणि भगवंत आपल्याला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत आहेत. जसं मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की जे कोणी भगवद्गीतेचा प्रसार करत आहेत, प्रसाराच्या दृष्टीनं सर्वांपर्यंत ते ज्ञान पोहोचवत आहेत, तर त्या प्रचाराचं महात्म्य आता भगवंत सांगत आहेत. म्हणून तुम्ही आणि आम्ही हे व्रत घ्यायचं. समजा आता आपल्या ग्रुपवर जवळजवळ 300-400 लोक आहेत. उपस्थित थोडे कमी असतील, पण जे उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण आता L2, L3, L4 सगळं करून नंतर आपण ही गीता शिकलेली आहोत. तर जितक्या जणांना आपल्याला जेवढं सांगता येईल, शुद्ध सांगता येईल, ते सांगत राहायचं. म्हणजे आम्ही जेव्हा योगाचा एक कोर्स केलेला होता इंटरनॅशनल कैवल्यधामचा लोणावळ्याच्या इथे, तर तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्योत से ज्योत जगाते चलो आणि योग की गंगा बहाते चलो. तसं आपण इथे असं म्हणूया की गीता की गंगा बहाते चलो. ही गीता गंगा आहे, ही वाहत न्यायची. फक्त एवढं पाहायचं कालपर्यंत जे वाचलं आहे, ऐकलं ते, की ज्याला इच्छा नाही तो त्याला विरोध करेल, ज्याची श्रद्धा नाही, भगवंताबद्दल नाही, त्या ग्रंथाबद्दल नाही, आपल्याबद्दलही नसेल, तर मात्र त्याच्या पुढं हट्ट करायचा नाही, त्याला सोडून द्यायचं. पण जे इच्छुक आहेत, आता खूप लोक म्हणतात बघा, आत्तासुद्धा आता मला काय विचारतात, ताई पुन्हा पहिल्यापासून घेता का, ज्ञानेश्वरी पुन्हा घेता का. आम्ही आता नव्यानं जॉईन होतो. तुमच्यातलेही काही तुमचे शेजारी पाजारी ओळखीचे म्हणत असतील की आम्हाला पुन्हा सुरू झालं तर आम्हाला सांगा. तर ज्यांना अशी ओढ आहे, ज्यांना इच्छा आहे, ज्यांना श्रद्धा आहे, ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी ते ज्ञान इतरांनी पुन्हा द्यायला हरकत नाही. हे काही खूप अवघड आहे असं नाही, पण खूप सोपंही नाही आहे. त्याच्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात, आपल्याला समजून घ्यावं लागतं. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आधी मला समजावं लागतं, मग मी इतरांना समजून देणार. तर म्हणून हा 68वा श्लोक फार सुंदर आहे बघा. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. पुन्हा एकदा वाचते. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्य संशयः. गीता शिकलोत आपण, थोडेसे पुन्हा संधी जिथं आवश्यक आहे ते सोडून सांगतो की यः इमं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति. अभि म्हणजे पूर्णपणे, सगळीकडून, आणि धास्यती, अभिधास्यती
म्हणजे सांगेल. जो कोणी, यहा म्हणजे जो, इमम परमम गुह्यम, हे अत्यंत रहस्ययुक्त गीता ज्ञान किंवा गीता उपदेश मद्भक्तेषु, माझे जे भक्त आहेत त्यांना सांगेल. पहिली अट आहे मद्भक्त. माझ्यावर भक्तीच नसेल तर तू त्यांना सांगू नको, असं आत्तापर्यंत आपल्याला कटाक्षानं सांगितलंय. आपणही ते अर्जुनच झालेले आहोत, आपल्यालाही तो नियम आहेच. तुम्ही म्हणाला अर्जुनाला सांगितलं होतं, आम्हाला कुठं सांगितलं, आम्ही कुणालाही सांगू नाही. तो नियम आपण पाळायचा याच्या आधीच. आणि म्हणून काय, का बरं, तर भक्तिमयी, मयी म्हणजे माझ्यावर, परां कृत्वा, पराम भक्तिम कृत्वा, ते काय करतायत, तर माझ्यावर अत्यंत भक्ती करतात, अत्यंत प्रेम करतात. माझ्यावर अत्यंत प्रेम करून जे हे रहस्ययुक्त ज्ञान गीतोपदेश माझ्या भक्तांना सांगेल. त्यात शेवटची ओळ, शेवटचं चरण खूप महत्त्वाचं आहे. माम एव एष्यति इति असंशयः. माम एव एष्यति, माम म्हणजे मलाच, एष्यति म्हणजे पोचणार, माझ्याजवळच येणार, प्राप्त करून घेणार. असंशयः म्हणजे निसंशयपणे, यात संशयच नाही, तो मलाच प्राप्त करून घेणार. बघा आत्तापर्यंत वेगवेगळे सांगितली आपल्याला उपाय सांगितले. कर्म कर, अपेक्षा करू नकोस फळांची, किंवा मी केले असं म्हणू नकोस, भगवंताला बघ ते कर्म अर्पण कर, मग त्याच्याबरोबर त्याचं फळही त्यालाच जाईल, आपल्या स्वतःकडे त्याचं क्रेडिट घेऊ नकोस. पण नाही तेही जमलं तर आता हा सोपा उपाय आहे ना. आपल्याला जेवढं माहिती आहे, मला जेवढं येते तेवढं मी इतरांना द्यायचं, जसं जमेल तसं द्यायचं. पण जरा मगाशी म्हणलं तसं ज्योतसे ज्योत जगा ते चलो जला ते चलो. एका ज्योतीनं दुसरा दिवा, आता दिवाळी जवळ आलेली आहे, आपण किती दीपावली करत असतो, दिव्यांच्या ओळी, आणि मग सगळीकडे प्रकाश पडतो. तर तो भौतिक प्रकाश तर आवश्यकच आहे, पण हा ज्ञानाचा प्रकाश, गीता ज्ञानाचा प्रकाश हा सगळीकडे पसरवायचा. आणि असा जो करेल ना तो भगवंतापर्यंत पोहोचेल. म्हणजे आता डोळे झाकून हरकत नाही राम म्हणायला, कारण भगवंतापर्यंत भगवंत नेणार आहे आपल्याला. खूप संधी दिली त्यांनी आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची. मी तरी स्वतःला भाग्यवान समजते की नोकरी करत असताना तर आम्हाला मिळालंच मिळालं. पण इथे गणेश मंदिर आहे, गणेश मंदिराच्या आणि समोर बालक सुधार केंद्र होतं. तर त्या केंद्राच्या मुलामुलींना गीता शिकवण्याची अशीच त्यावेळेला 18 अध्याय जवळजवळ त्या मुलींनी शिकले. नंतर आमच्या महिला शिकल्या, कॉलेजमध्ये तर सगळ्यांना शिकवलेच. वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना उच्चारण शिकवलं, म्हणायला शिकवलं, अर्थासह शिकवलं. म्हणजे देवानी करून घेतलं आपल्याकडून की तुला येतं आहे ना, तू इतरांना सांग. खरंच सांगते, फक्त ज्ञान आपण मिळवून जर आपल्याजवळ ठेवलं ना, ते वाहतं राहतच नाही, ते डबक्यातल्या पाण्यासारखं होतं, दुर्गंधी होऊन जातं किंवा कुजून जातं. पण आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण जितकं दुसऱ्यांना देत राहू, जेवढं दुसऱ्यांना देत राहू, तेवढं ते उपयोगी असतं. आता ह्या मनाच्या श्लोकाचं किंवा रामनामाचं महत्त्व इतकं कळलं आहे ना, प्रत्येकाला मी सांगत असते, नाही ना तुला बाकी काही जमत, फक्त देवाचं नाव घे. समजा तुला राम नसेल, तुला कृष्ण पसंत असेल, तू घे, दत्ताचं असेल दत्ताचं, पण कुठल्या तरी देवाचं अखंड नामस्मरण कर. हे सांगण्याला तर काहीच हे नाही. त्या गोंदवलेकर महाराजांनी तर प्रत्येकाला सांगितले, प्रत्येकाला. तसंच आता व्रत मी घेतले. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं ना 89व्या श्लोकात की ज्यांनी भोजनी नाम वाचे वदावे, तोच आता कित्ता डोक्यातच ठेवला की जेवायचं असेल, नाश्ता करायचा असेल, काय तुम्ही दूध चहा कॉफी घेत असाल, त्यावेळेला सुद्धा पहिलं देवाचं नाव घ्यायचं आणि तोंडाला टोप लावायचा किंवा घास घ्यायचा. म्हणजे ह्या निमित्तानं आपल्या मनामध्ये दुसरे वाईट विचार येणारच नाही, आणि येत असतील तरी तेवढा तरी त्याच्यावर कंट्रोल होईल. आता हे खूप छान सांगितलं की जो कोणी हे माझं ज्ञान, हा माझा उपदेश, अत्यंत गुह्य उपदेश माझ्याच भक्तांना देईल किंवा सांगेल,
आणि अत्यंत अत्यंत भक्तीनं, आत्यंतिक भक्तीनं तो करेल. परमभक्तीनं माझ्यावर खूप प्रेम करत असून करेल. नुसतं म्हणजे मी आत्ता बोलले खरं असं नको आहे बोलायला, ते सुद्धा सांगायला नको वाटतं. पण कसं आहे की आपला अनुभव आपण लोकांना सांगितला तर लोकांनाही करावंसं वाटतं. आता कालच कोण मला सांगत होतं की आम्ही आमच्या ठिकाणी अशा 20 जणींचं आत्ताच आज माझ्याकडे जे आत्ता येणार आहे ना, ती आमची पहिली विद्यार्थिनी आहे ना, ती हे सोडून गाव चालली पुण्याला. तर मी म्हटलं आता एवढी 40-42 वर्ष इथं राहिल्यानंतर पुण्यात तिला कसं करमेल. तर तिच्या त्या जाऊबाईंनी सांगितलं की नाही, तिनं आधीच तिथे 20 जणींचा ग्रुप तयार केलेला आहे. मग त्यांची अशी स्तोत्र, आणि तिचा आवाज छान आहे, सगळं आहे. मग स्तोत्र गीता ही तिथेही सांगेल. म्हणजे तेच कार्य पुढं कुठेही आपण जिथे जाऊ तिथं जर केलं तर आपण भगवंतापर्यंत पोचण्याचा आपला मार्ग मोकळा झालेला आहे. काही अडकाठी येणार नाही. तर ज्ञानदेव काय म्हणतात बघा. ऐशा भक्ता लागी चोखटी, गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी, मग माझी या संवसाठी तुकसी जगी. ऐशा भक्ता लागी चोखटी, असे जे माझे भक्त आहेत ना, त्यांच्यासाठी चोखटी म्हणजे सुंदर, उत्कृष्ट. गीता रत्नेश्वरू, गीतारूपी रत्नाची प्रतिष्ठी म्हणजे प्रतिष्ठापना करील. चोखटी म्हणजे उत्तम, उत्कृष्ट. उत्कृष्ट अशा रत्नाची, गीतारूपी उत्कृष्ट रत्नाची प्रतिष्ठापना करील. हा प्रतिष्ठी म्हणजे प्रतिष्ठापना करील. मग माझी या संवसाठी, तू संवसाठी म्हणजे माझ्या बरोबरीची, तुकसी जगी, तुकसी जगी म्हणजे तुझी तुलना होईल किंवा त्याची तुलना होईल, आणि मग या जगात प्रतिष्ठा पावशील. काही एक हे आहे माझ्याकडे म्हणून मी बघत होते, पण काही शब्दांचे अर्थ वेगळ्या ठिकाणी शोधावे लागतात. तर माझ्या बरोबरीचा तू तोलला जाशील. आत्ताच बघा कौस्तुभ स्वामींनी या 8व्या दशकाचं खूप सुंदर असं निरूपण केलं, आणि ते सांगतात की तो भगवंत आणि भक्त, समर्थ आणि राम हे वेगळे नव्हतेच, हनुमंत आणि राम हे वेगळे नव्हतेच, ते एकमेवच होते. त्यामुळे दुसरा कोण आहे, म्हणजे काहीतरी एक छान त्यांनी मुद्दा सांगितला की तिथे म्हणजे दुसरा नाहीच आहे ना, भक्त वेगळा ही संकल्पनाच नाही आहे. तसं आता इथे सांगितलेलं आहे की तो जो कोणी माझं हे ज्ञान देत राहील, तो माझ्याच तुलनेला, माझ्याशीच त्याची तुलना करता येईल, आणि जगात प्रतिष्ठापना मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. अहो एवढी आपली पात्रता नाही आहे, पण भगवंत सांगतायत की मी त्याला माझ्या बरोबरीनंच तोलीन, इतकं त्याला महत्त्व मिळेल. केवढं म्हणजे मोठं कार्य आहे बघा हे, ज्ञानदानाचं कार्य खूप मोठं आहे. आता पुढं म्हणतायत बघा. काजे एकाक्षरपणेसी, त्रिमातृकेची एकुशी, प्रणवू होता गर्भवासी सांकडला. आता प्रणवाचं सांगतायत छानपैकी की प्रणव कसा आहे, एकाक्षरी ब्रह्म म्हणले, पण त्यात 3 मात्रा आहेत की नाही, अ उ आणि म. एकाक्षराशी म्हणजे एकाक्षराच्या रूपानं येते, पण त्रिमातृकेची या कुशी, पण 3 मात्रांच्या कुशीत येते, अ उ आणि म. तर ह्या 3 मात्रांच्या कुशीत ओम हे एकाक्षराच्या रूपानं काय राहिलं होतं, प्रणवू होता गर्भवासी सांकडला. अहो हा प्रणवू म्हणजे हा प्रणव गर्भवासात अडकून राहिलेला होता. किती छान कल्पना केली ज्ञानदेव, तर अगदी खरंच. आणि मग तो कसा आहे, तो सापडलेला गर्भामध्ये सापडलेला, अडकलेला, अवघडून राहिलेला जो प्रणव आहे, तो प्रणव काय आहे तर वेदांचं मूळ बीज आहे. म्हणून कुठलाही मंत्र वेदातला ओम शिवाय सुरुवात करायचीच नसते. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम आपण आत्ता केली 9 दिवस देवीची प्रार्थना, ओमनी सुरुवात करायची. म्हणून त्या ओम या एकाक्षरामुळं काय होतंय,
तो गीतेची आबाहळी विद बीज केले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली. आता त्यांनी कसं छान सांगितलंय बघा की ओंकार हे वेदाचं मूळ बीज आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तो गीतेच्या शाश्वत अशा विस्तारामुळे विस्तारला गेला. गीतेची आबाहळी गीतेच्या शाश्वत विस्तारामुळं तो विस्तारला गेला. आणि गीता हे जणू काय आहे, गायत्रीच श्लोकरूपी फळाफुलांनी बहरलेली आहे. गायत्री हा छंद आहे, त्रिष्ठुप अनुष्ठुप गायत्री. की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली, अर्थात श्लोक रूपात आलेली आहे. श्लोक हे सुद्धा एक काय म्हणायचं आपण, वृत्त आहे, वृत्त, त्याला छंद असं म्हणतात. तर श्लोक म्हणजे ज्याच्यामध्ये 8च अक्षर असतात. सगळं संपूर्ण गीता, काही ठिकाणी तर त्रिष्टुप वगैरे आहेत, वेगळे छंद आहेत, पण जास्त करून सगळी गीता कशामध्ये आहे तर ती गायत्री ह्याच्यामध्ये आहे, श्लोक रूपात आहे. म्हणून ती गायत्रीच श्लोकरूपाने बहरली आहे. वेदांमध्ये जे गायत्रीच छंद आहेत, सगळे गायत्री छंदात जे मंत्र आहेत ते या गीतेमध्ये श्लोक रूपानं आहेत. आणि म्हणून श्लोक असं म्हणण्याची पद्धत आहे, कारण श्लोक हा एक छंद आहे. श्लोके षष्ठम गुरुज्ञेयम सर्वत्र लघुपंचमम द्विचतुष्पादयो ह्रस्वम. असं आहे त्याची हे व्याख्या आहे की श्लोक याच्यामध्ये 6वं अक्षर षष्ठम गुरु, श्लोके षष्ठम गुरुज्ञेयम सर्वत्र लघुपंचमम, त्यातलं 5वं अक्षर हे लघुच असतं आणि 7वं अक्षर हे पुन्हा दीर्घ असतं. अशा सगळ्या खुणा त्याच्यात सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्या गायत्रीला सुद्धा श्लोकोत्व रूप प्राप्त झालं आणि श्लोकरूपी फळाफुलांनी ती बहरली गेली गायत्री. लोकांना सोपी वाटते गीता त्या तुलने ना. बघा बरं, एखाद्याला म्हणा चला आम्ही 5 सूक्त तुम्हाला शिकवतो, अग्निसूक्त शिकवतो, इंद्रसूक्त शिकवतो, पुरुष सूक्त सुद्धा सगळ्यांना शिकवत नाहीत. एक तर मागे आपलं झालंय बोलणं की स्त्रियांना अधिकारच नाही आहे वेदमंत्र म्हणण्याचा. आता काही गुरूंनी, काही ऋषींनी त्याला परवानगी दिली. आजच आपल्या कोणाच्या परिचयाच्या असतील, पुण्याचे अत्यंत विद्वान असे पंडित वसंतराव गाडगीळ म्हणून होते. त्यांनी असाच सगळ्या याचा खूप प्रचार प्रसार केला आणि ते आज दिवंगत झालेत. त्यांना आपल्यातर्फे एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि असे लोक आता दुर्मिळ झालेत. त्यांनी खूप प्रसार केला. म्हणजे आपलं जे रामायण आहे ना, आपलं रामरक्षा आहे ना, त्यातला जे कवचाचा भाग आहे, शिरो मे राघव पातू बालंद शरतात म्हणजे ते चित्रवित्र काढून तशी ती पत्रकं तयार करून अनेकांपर्यंत तेवढे 10 श्लोक त्यांनी फार प्रसृत केले आणि त्याचे अर्थ सांगितले की भगवंतानी माझं शिराचं रक्षण करावं, भालाचं रक्षण करावं, सगळ्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करावं असं त्यातलं म्हणलेलं आहे ना. तर ही गीता सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या श्लोकांनी केलेलं आहे. तो गीतेची आबाहळी वेदबीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली. आता वेदबीजच आहे मूळ ह्या प्रणवामध्ये, पण ही आता फुलाफळाला आलेली गीता काय होती, ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी. ज्ञानदेवांना ही लहान बाळाची वगैरे ते उदाहरणं फार आवडतात की बाळ कसं करतं, आईच्या अनन्य भक्तीत असते. आई जे म्हणेल ते, आईनं दुधाला पाणी म्हणलं तरी तो त्यालाच पाणी म्हणेल, किंवा आईनं एखाद्या दगडाला जरी काही वेगळं म्हणलं, हा तुझं खेळणं आहे, तरी त्याला खेळणं म्हणेल. पण दुसऱ्यांनी सांगितल्यावर विश्वास नसतो. तसं अनन्य जीवना माता जो माझी या भक्ता, अनन्य जीवना माता बाळका जैसी. आणि ते हे मंत्र रहस्य गीता, ही जी मंत्र रहस्य गीता आहे वेदमंत्रांचं
रहस्य असलेली ही जी गीता आहे, जो मिळवी माझी या भक्ता, जो माझ्या भक्तांना मिळवून देतोय, प्राप्त करून देतोय, तो कसा आहे? तर बाळ जसं आईच्या अनन्य भक्तीत असतं आणि आई विना बाळाला वेगळं जीवनच नसतं, तसे हे माझे भक्त आहेत की ते माझेच आहेत आणि माझ्यावरच पूर्ण अवलंबून आहेत किंवा माझ्यावरच त्यांची सगळी भक्ती आहे, श्रद्धा आहे, म्हणून ते मला फार प्रिय आहेत. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहा पाठी मजसी एकची होय. काय सुंदर कल्पना केली बघा, की त्याप्रमाणे जो भक्त माझ्या सगळ्या भक्तांची गीतेबरोबर भेटी करी जो आदरेसी, आदरपूर्वक भेट घालवतो, घडवतो, तो देहापाठी मजसी एकची होय. तो देहपातानंतर केवळ मलाच येऊन मिळतो. म्हणजे त्याला मुक्तीच मिळणार आहे. त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम नाही. म्हणून आपण आमरण हा शब्दच वापरला पाहिजे, की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याजवळचं ज्ञान किंवा ही गीता दुसऱ्यांना शिकवत राहायची. म्हणजे आपल्याला पुनर्जन्म नको. इतकं सोपं सांगून ठेवलं. एवढा 68वा श्लोक छान पाठ करायचा, डोक्यात आणायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. आता खूप जणी तुमच्यातल्या पारशृंगेरीला जाऊन त्यांचा सन्मान झालेला आहे शंकराचार्यांच्या हस्ते. त्यांच्या पुढे हे आव्हान आहे की आता तुम्ही तुमचं ज्ञान इतरांना देत राहा, असे वर्ग करत राहा. भले पहिल्यांदा 1ला शिकवा, 2ला शिकवा, 5ला शिकवा. त्याच्यासाठी काही परिवारातच यायला पाहिजे आणि परिवाराचंच मेंबर असं काही. आता पूर्वी कुठं परिवारातर्फे अशा काही सगळ्या योजना होत्या, आत्ता सुरू झाल्या कोरोनाच्या काळात. पण आम्ही पूर्वीपासूनच सांगतो. अर्थात त्यांनी वर्षभर त्या स्पर्धा ठेवायच्या, मग स्पर्धेमध्ये आम्ही तयार करून घ्यायचे विद्यार्थ्यांना. मग आम्ही आमच्या मंदिरातही सुरू केलं. मग मंदिरात काय सुरू केलं की कुटुंबासाठी एक अध्याय. ते सोपं पडलं, कारण मग काय व्हायचं 5 वर्षापर्यंत ते गीता ध्यान, नंतर काय 12वा अध्याय, मग 15वा, असे 7-8 गट करायचे आणि त्याच्यात ते 10 अध्याय किंवा 8-9 अध्याय एवढे शिकवत बसायचे. म्हणजे अगदी आम्हाला फार त्रास व्हायला लागला. त्यापेक्षा मी ती आयडिया काढली की एका घराला एक अध्याय, म्हणजेच प्रत्येकाचे एकच अध्याय त्या वर्षी. म्हणजे असंख्य लोकांचा तयार झाला. त्यामुळं अनेक लोक तयार झाले. बरं, याच्यावरच्या ओव्या राहिल्या. ऐशा सुनिर्मळ भक्तालयी थोर. भक्तालय शब्द वापरला बघा स्वरूपानंदांनी. भक्तालय म्हणजे देवालय. तसं भक्तांचं मंदिर, भक्तांचं देऊळ. गीता रत्नेश्वर प्रतिष्ठिया. गीता रूपी रत्न आणि त्याचाच तो ईश्वर आहे. आणि प्रतिष्ठी म्हणजे त्याची प्रतिष्ठापना केली. जसं आपण 9 दिवस 10 दिवस गणपतीची प्रतिष्ठापना करतो, तशी या गीतालयामध्ये गीतेची रत्नाची त्या प्रतिष्ठापना करायची. तीच श्रेष्ठ देवता आहे. मग जगा माझी माझी तोलाचा, होसील तू साचा प्रज्ञावंत. औमया 3 मातृकांच्या कुशी, होता गर्भवासी सापडला. एकाक्षर रूपे ओंकार सहज, असे मूळ बीज वेदांचे जो. तयाचाची बेल विस्तार वाढला, गीता रूपे भला प्रभू ऐसे जाण. किंवा श्लोक रूपी फुली फळी पाही, जणू गायत्री ही प्रफुल्लित. अगा भेटवावी अनन्य जीवन, बाळकाला गोन माता जैसी. गायत्री मंत्राचे रहस्य ही गीता, तैसी माझ्या भक्ता मेळवी जो. भक्तांची गीतेशी करील जो भेटी, होय तो देहांती मधुपची. तो देहांती माझ्याशीच एकरूप होईल. बघा किती सोपा उपाय सांगितले. भगवंताशी एकरूप होण्याचा एवढा एक साधा सोपा उपाय सांगितलेला.
की फक्त माझी ही भगवद्गीता माझ्या भक्तांपर्यंत पोहोचव. पुढचा श्लोक काय म्हणतात बघा. म्हणजे हा जो पोहोचवण्याचं काम करतोय त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. भुवि म्हणजे या पृथ्वी तलावर. न च अन्यः तस्मात् अन्यः, तस्मात् म्हणजे त्याच्याहून, अन्यः म्हणजे दुसरा, प्रियतर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. प्रियपेक्षा प्रियतर, अधिक प्रिय, त्याच्यापेक्षा अधिक प्रिय माझा दुसरा कोणीही न भविता होणार नाही. तस्मात् न च भविता असं मुख्य शब्द आहे त्यातला क्रियापद. तस्मान् मनुष्येषु, तस्मात् मनुष्य, तस्मात् म्हणजे त्या, मनुष्येषु म्हणजे माणसं, म्हणजे त्या माणसापेक्षा श्रेष्ठ, माणसांमध्ये श्रेष्ठ कश्चित न, दुसरा कोणीही नाही. कसा? प्रियकृत्तमः. एकदा म्हणतात पुढं प्रियतरः आणि आधी म्हणले प्रियकृत्तमः. तम सुपरलेटिव्ह डिग्री, प्रिय कार्य करणाऱ्यात उत्तम, श्रेष्ठ न कोणीच नाही. म्हणजे माणसांमध्ये किंवा श्रेष्ठ माणसांमध्ये असं माझं प्रिय काम करणारा दुसरा कोणीही उत्तम नाही, श्रेष्ठ नाहीच. आणि भविता नच मे तस्मात्, आणि तसा भविष्यातही कोणी होणार नाही. कसा? या सगळ्या पृथ्वीवर तस्मात् अन्यः, त्याच्याहून दुसरा, त्याच्याहून दुसरा अधिक कोणी प्रिय होणारच नाही. सगळ्यात प्रिय कोण आहे? तर जो माझं भगवद्गीतेचं ज्ञान इतरांना देतो. मागे मी तुम्हाला म्हणलं होतं तसं स्वामी गोविंददेव गिरीजी आमच्या इथे आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे जे कोणी कार्य करतायत त्यांचं कौतुक आहे. आणि नंतर हा कोरोनाच्या काळात मोठा पसारा सगळ्या जगभर विस्ताराचा गीता परिवारानं केला आहे. तेव्हाही ते सांगत होते बघा. तुम्ही त्यांचे हे ऐकले असतील ज्या वेळेला शनिवारी वगैरे जे असतात, तर त्यावेळेलाही तेच समजावून द्यायचे की जो कोणी हे कार्य करतो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ फक्त माझा दुसरा कोणीच नाही. आणि पुढं भविष्यातही असा कोणी होणार नाही. त्याच्या एवढा श्रेष्ठ किंवा त्याच्याहून श्रेष्ठ कोणीही होणार नाही. बघा, आपल्याला भगवंताचं श्रेष्ठ भक्त व्हायचं असेल तर किती सोपा उपाय सांगितलेला आहे. आणि त्यात पुन्हा मीपणा ठेवायचा नाही की मी करते नाही. खरं सांगायचं तर तेही बोलायचं नाही आहे, पण एक इथल्या श्लोकात तसं आलंय म्हणून सांगावं असं वाटतं. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. आणि देहाचेही लेणे लेऊनी वेगळेपणे, तसे असे तव जीवे प्राणे तेची पडी तोची पडिये. आता त्यानं कुठलं लेणं लिहिलंय हो? तर देहाचेही लेणे. अहो, हे गीताशास्त्र सांगणारा कसं आहे? देहच धरून गेलेला आहे ना. तुमचा आमचा एकच सारखाच देह आहे. तर देहाचा अलंकार लिहून वेगळेपणे, जरी तो वेगळेपणानं भिन्नपणानं वावरत असला तरी तो काय करतोय? असे तव जीवे प्राणे, तो मला जीवापेक्षाही प्राणापेक्षाही इतका प्रिय आहे, आवडतो. म्हणजे तो देहच मला प्राणी प्रिय वाटतो त्याचा. तो चिपढीये, जो शिकवतोय जीवाभावानं गीताशास्त्र प्रेमानं सांगतोय, तो मला अतिशय आवडतो. म्हणजे आपण म्हणतो ना जीवापाड प्रेम करतो, तसं जीवाभावानं जीवापेक्षाही तो मला आवडतो. म्हणजे तो देहच मला प्राणप्रिय वाटतो, स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय वाटणारा. अजून काय भगवंतांनी आपल्याला द्यायला पाहिजे हो? एवढं सगळं अर्पण करतायत ते आपल्याला. म्हणजे खरंच
असं आपल्याला वागता आलं पाहिजे. आपण आपल्यासाठी दुसरं कोणी काही करत असेल तर त्याच्याबद्दल किती कृतज्ञ राहायचं, किती म्हणजे त्याची दखल घ्यायची, त्याची किती स्तुती करायची, तिचं किती कौतुक करायचं. आणि असे लोक फार विरळ असतात. आपल्या कार्याचं कुणीतरी दखल घेतं आहे आणि ते सांगायला लागले की संकोच व्हायला लागतं. असं करू नका मित्र म्हणते, असं सांगू नका चार लोकात. पण त्यांचं म्हणणं बघा, आता संजय मालपाणीसुद्धा सारखे सांगतात की रामभूमीच्या वेळेला मंदिरं हे करायच्या वेळेला खूप देणग्या घेतल्या. तर ते किंवा कॉलेजमध्ये पण अशा देणग्या, ते म्हणतात नाही, सांगू देत आम्हाला, इथे चार लोकांना प्रेरणा मिळते. तुम्ही केलेली काही असेल दानशूल्क किंवा दान केलेलं असेल तर ते इतरांना म्हणून सांगायचं. तसं इथं आपलं जे काही आपण करतोय त्याचा उल्लेख भगवंत करते, पुन्हा सांगतायत ते. आणि देहाचे निलेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पढिये. जो शिकवतोय तो माझा जीव की प्राण आहे, त्याचा देह हा माझा प्रिय आहे. आणि जरी तो देहाचा अलंकार घेऊन फिरत असला तरी पण तोच देह मला अतिशय प्रिय आहे. ज्ञानी या कर्मठा तापसा या खुणेची या माणूसा माझी तो एकुगा जैसा पडिये मज. पुन्हा पुन्हा ते सांगतायत की ज्ञानी, कर्मठ आणि तपस्वी या लक्षणांनी ओतप्रत भरलेल्या माणसांमध्ये मला सगळ्यात प्रिय कोण आवडतोय तर गीताच पढिये. जो गीता सांगणार आहे, गीता शिकवणार आहे, तोच मला अधिक प्रिय वाटतो. आणि माझं त्याच्यावरच फक्त प्रेम असतं. म्हणजे किती काय म्हणायचं, एखाद्याला दुसऱ्या माणसाच्या कार्याची दखल घेणं हा जो गुण आहे ना, हा या भगवंताकडून घेतला आहे. आणि तो गीता परिवारने घेतला आहे बघा. सगळा मालपाणी परिवार तेवढं काम छान करतो की किंवा आमचे प्राचार्य होते बघा, ते असेच की रत्नपारखी, गुणपारखी, गुणरत्नांची गाजरपारखी लोक असतात, पण ते रत्नपारखी होते. तुमच्या चेहऱ्यावरूनच किंवा तुमच्या पहिल्या मुलाखतीतच ते ओळखणार की ही व्यक्ती माझ्या या संस्थेसाठी कुठे कुठे उपयोगी पडणार आहे, आणि त्यांचं सिलेक्शन करणार आणि त्यांना बरोबर त्यांच्या योग्यतेचीच कामं देणार. काही ठिकाणी बघा बोजा व्हायला जातो नाही. बर, अजून पुढे एक खरं ओवी आहे, होईल का बघूया. होईल. तैसा भूतळी आघवा, तैसा भूतळी आघवा आनंद देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. किती छान सांगितलं बघा. जो भक्तजनांच्या मेळाव्यात गीता सांगतो तो मला जसा आवडतो तसा मला ह्या संपूर्ण त्रिभुवनात कुणीही दिसत नाही, तसा मला कुणीही आढळतही नाही, आणि तसा मला कुणी प्रियही होत नाही. किती सोपं आहे बघा. बस सोपं आहे. मग तैसा भूतळी आघवा, सगळ्या पृथ्वी तलावर आनन देखे पांडवा, दुसरा कोणी मला दिसतच नाही. जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा, भक्तजनांना जो सतत हा गीता सांगत राहतो, गीतेचं ज्ञान देत राहतो, असा मला या जगात दुसरा कोणीही आढळत नाही आणि प्रिय पण होत नाही. मग किती सोपं आहे ना भगवंताचं प्रिय होण्यासाठी. पण चुकीचं सांगायचं नाही. आपल्याला जेवढं समजलंय तेवढं सांगावं किंवा दुसऱ्याकडून समजून घेऊन सांगावं. पण एकमेकाला ज्ञान देणं ह्याच्यासारखं पवित्र म्हणून म्हटलंय ना, विद्येसारखं दुसरं दान नाही. अन्नदानम परमदानम, पण विद्यादानम अतः परम. विद्येचं ज्ञान हे दान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. 1516 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आपण इथं थांबूयात. आपण त्याच्यावरच्या 1-2 ओव्या घेऊया. आणि शरीराचे
लेवोनिया लेणे असे भिन्नपणे जोवरी तोवरीही मज जीव प्राणासम तोची भक्तोत्तम आवडेगा. ज्ञानी कर्मयोगी तपस्वी वा चांग ऐसे अंतरंग भक्त जे का. तया माझी एक तोची आवडता मेळवी जोगिता मदभक्तांसी. माझी या भक्तांचा मेळावा पाहून देई त्या लागून गीता शास्त्र. तोची एक प्रिय जैसा त्रिभुवनी तैसा दुजा कोणी नाही मज. असा या जगात दुसरा कोणी माझा नाही वर. जो माझं ज्ञान देतोय सगळ्यांना तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे, सर्वोत्तम भक्त आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आता सोमवारी